नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी आलेली आहे आयझॅक न्यूटन स्कूल होळी रमेदी येथे। तर सरांनी इथे एक ऑर्गॅनिक फूड फेस्टिवल प्लस एक्झिबिशन अरेंज केलेलं आहे आणि आपण कदाचित इथे पोहोचले नसाल आणि त्यासाठी मी आज व्हिडिओ काढते जेणेकरून आपल्यालाही ते पाहता येईल आणि मी तुम्हाला आता मध्ये घेऊन जाते। आपणही मध्ये जाऊया आणि तिथलं काय मुलांनी सगळं अरेंजमेंट केलेलं आहे ते पाहणार आहोत। व्हिडिओ कुठल्याही प्रकारे स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हालाही हे सर्व अनुभव घेता येईल। आपल्या गावाचं लूक त्यांनी इथे अरेंजमेंट केलेलं आहे। आपण ट्रिपकडे जाणार आहोत। छान देखावा त्यांनी इथे साकारलेला आहे। इथे आयझॅक न्यूटन शाळा आहे म्हणून प्रथमतः त्यांनी शाळेचं एक दृश्य म्हणजे मुलांच्या खेळण्याकडे, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीकडे जास्त भर दिलेला आहे जेणेकरून मुलं गार्डनमध्ये इथे खेळत आहेत ते दिसते आपल्याला। त्यानंतर येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे त्याचा देखावा आहे। गावाकडचं पूर्ण लूक त्यांनी इथे सादर केलेला आहे। इथे बाजार भरलेली आहे। पूर्वीच्या काळचा गाईचा जो ओरिजिनल गोठा त्याने इथे साकारलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण थोडंसं ॲडव्हान्स टेक्निकने जाऊन घरासारख्या भिंती बांधतो, पण पूर्वी अशाच प्रकारचे गोठे आपल्याला पाहायला मिळायचे। इथे फूड फेस्टिवलही आहे, तर आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे स्टॉल्स अवेलेबल आहेत ते। आपल्या स्टॉलचं नाव काय आहे? माटी आणि मनाचा काय अवेलेबल आहे आपल्याकडे? मिलेट खिचडी आणि प्लेन छास आणि मसाला छास। अच्छा, छास अवेलेबल आहे। मॅडम हॅपी हाऊस मध्ये आपलं स्वागत। आज आपण इथे काय ठेवलेलं आहे? This is organic tea. Okay, we have not used any sugar, no milk. So it's all about tulsi, ginger, आपला घरचा लेमन ग्रास, you have cinnamon, you have black coffee, that is kapi, okay, masala tea, and we have this this coffee. तुमचे हे स्टॉल्स किती दिवस असणार तिथे? 3 days. आजपासून चालू झालेलं आहे। So Thursday, Friday and Saturday. सकाळी टाइम काय असेल आपला? So आज आमचा हाफ डे होता, that is from 4 o'clock to now evening, which is 8 o'clock, and from tomorrow onwards 9 to 6. ओके, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। थँक्यू। मॅडम आपण काय ठेवलेलं आहे? फूड स्टेक आणि सॅलेड ठेवलं। ओके, हे 40 रुपीज प्लेट आहे आणि 20 रुपीज फूड स्टेक। नॅचरली सगळं। हो, हॅपी न्यू इयर। बरेच आईस्क्रीम कॉर्नर आहे। थंडी भरपूर पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीमचा स्वाद आहे। इथे आपलं गावचा लूक बघायला मिळेल तुम्हाला। पूर्वीच्या काळी जे शेती शिंपण्यासाठी, वाडीला पाणी जाण्यासाठी इंजिन नसायचे, जे बैलाच्या सहाय्याने राहत होते, तो इथे बनवलेला आहे त्यांनी। सोलर पॅनलचा आहे ना? कुठे नसतं। Basically, this is an incinerator in which we burn the solid waste, and the heat energy produced by it gets converted into electricity. Here we have capacitors, okay, through which we are storing this electricity into the battery. Okay, so we have connected the solar panels over here. So due to heat, it generates electricity, and we are storing it over here. Now, since we have burned a lot of waste, the battery has already a lot of electricity is being stored. So you can see
Okay. Also, the smoke which is generated due to the burning of solid waste, we are collecting it, and there is a filter over there. That's a filter tank. So whatever smoke has been filtered, we get the carbon out of it, which can be used for the paintings or ink refills. We are producing the refills through that. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट. Thank you. विश यू हॅपी न्यू इयर. चाट, मिलेट भेल, बॉर्न चाट आणि हे डिफरंट डिफरंट चाट्स. चना, ब्लॅक चना, काबुली चना, पीनट्स. थँक्यू. अंकलचा स्टॉल पाहून मला माझे बालपण आठवलेलं आहे, कारण शाळेत जायचो तेव्हा बोरेवाल्याची गाडी शाळेच्या बाहेर लागलेली असायची. आणि आता काय बघायलाच नको, असंच तोंडाला पाणी सुटलंय. सर्दी खोकला झाला तरी चालेल, पण ह्याचा आस्वाद घेतल्याशिवाय काय आपण बाहेर उतरणार नाही आहेत. अंकल काय काय आहे इथे? स्टार फ्रूट, ही आपली बोरं, सुकी बोरं, छोटी नारळी बोरं. इथे आवळा आहे छोटा, ही आपली गावठी बोरं, ही चनिया बोरं, आंबा आणि चिंच. मग येत आहे खायला. विश यू हॅपी न्यू इयर. Thank you so much. काय काय आहे आपल्याकडे? So we are basically, we have all handlooms. We have jamdanis, we have mal cottons, we have साडीज embroidered और ड्रेस sarees, मटेरियल. dress material and bed sheets which are hand Okay. woven. जर आपण येत असाल तर खूप छान अशा साड्या इथे अवेलेबल आहेत. नक्की विजिट करा आणि यांचे फूडचे जे स्टॉल आहेत तिथे पण नक्की विजिट करा. हॅपी न्यू इयर. थँक्यू. सेम टू यू. आपण काय काय आणलेलं आहे? हे बघा, हे हिंग स्मेल करा. हिंग. हिंग ओरिजिनल केमिकल फ्री है और बहुत फायदेमंद है. ये डिफरेंट काइंड ऑफ छोले हैं, ये भी कहीं नहीं मिलते हैं जल्दी. इसमें गैस नहीं बनेगा, बहुत फायदा करेगा. अच्छा, चणा. यस, हे एकदम बारीक बारीक चणे, पण हे पहिल्यांदाच बघितलेले आहेत. ये देसी चना है पूरा, मिनी चना. मिनी चना. गैस खरोखर फर्स्ट टाइम. ये मिलेट का कुकीज़ है, ये रागी कुकीज़ है, आप ट्राई कर सकते हैं. इसका 30 रुपीज़ का एक और 50 रुपीज़ का 2 पैक है. अच्छा, और ये बहुत मतलब अलग आइटम है. और आपण मैद्यापासून बनवतो त्यांनी ते नॅचरली जे हे आहेत रागीपासून बनवले. ज्वार, बाजरी, ज्वारी, उन सब चीज़ों से. ओके. दिस इज बीबी क्रीम SPF 30. ये डेली वेयर आप कर सकते हैं. ये आपको 12 घंटे आपको सन प्रोटेक्शन देगा और स्किन को ये फ्लॉरलेस मीन्स पूरा ग्लो है ना, मेकअप लुक देगा. दिस इज ऑर्गेनिक है. ऑर्गेनिक. ये स्क्रब है, ये टैन बी गॉन स्क्रब है. इसको फेस एंड बॉडी पे जैसे धूल, मिट्टी, पसीना, हमारे स्किन के पोर्स जो है वो बंद हो जाते हैं, तो ये स्किन को एक्सफोलिएट करता है एंड यू कैन सी द डिफरेंस. ओके. दिस इज अवर फ्लैक्सीड बेस्ड शैम्पू, 38 हर्ब्स शैम्पू. बहुत गाढ़ा होता है, इसमें पानी इसमें बहुत सारा पानी ऐड करना है. जन अप्लाई करना है. ये 6 महीने के बच्चे को भी यूज कर सकते हैं. इसके कोई अच्छा, साइड इफेक्ट नहीं है. डेंड्रफ नहीं होगा, स्प्लिट एंड रफ हेयर, डल हेयर. So these all dishes are made from rice. These are appam which are Yes. sweet one. These are appam which have vegetables in it with a spicy chutney. And this is ada. Okay. The covering is of rice and we have jaggery as well as gud ka filling in it. म्हणजे आपण पातोळ्या वगैरे म्हणतो तसं, बरोबर ना?
आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. मॅडम आपले पण स्वागत आणि नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. काल संध्याकाळी मी आयझॅक न्यूटन शाळेमध्ये जे आपल्या रमेनीला आहे तिथे आले होते. तिथला इव्हेंट असा अगदी भव्य दिव्य होता आणि तो उद्यापर्यंत चालू असणार आहे. म्हणजे 1, 2, 3 सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा इव्हेंट असणार आहे. सो मी काल अर्धाच बघितलेला आणि इतका इम्प्रेसिव्ह होता, इतकं ऑर्गॅनिक पद्धतीने त्यांनी ते सगळं मांडलेलं आहे. फूड स्टॉल्स आहेत आणि मुलांचे सगळे डान्स ॲक्टिव्हिटीज भरपूर काय काय त्यांनी ठेवलेले आहेत, व्हरायटीज वगैरे. सो खूप छान बघण्यासारखं होतं. मला राहवलं नाही, मी तिथे परमिशन घेतली आणि त्यांची आपले प्रिन्सिपल आहेत त्या प्रिन्सिपलच्या भेटीसाठी इथे आलेले आहे. प्रिन्सिपल आपल्या सोबत आहेत. मॅडम तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली ते थोडं माझ्या व्ह्युअर्सना सांगा जरा. नमस्कार, मी सोफिया लॉइड डिॲब्रिओ, आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलची प्रिन्सिपल. फर्स्ट अँड फॉरमोस्ट वेलकम टू यू आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. INGS ऑर्गॅनिक नेचर फेस्ट 2026 ही संकल्पना अशासाठी आहे कारण आपली आत्ताची पिढी जी आहे ती पॅक्ड फूड्स किंवा त्यांना 2 मिनिट नूडल्स बरोबर त्याच्याकडे ते जात आहे आणि त्यामुळे अनेक असे आजार मुलांना होत आहेत. तर त्यांना एज्युकेट करण्यासाठी, तर मुलांना जेव्हा एज्युकेट करतो त्याच्याबरोबर आपल्याला पालकांना आणि समाजाला देखील एज्युकेट करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही हा एक्झिबिशन, हे जे एक्झिबिशन आहे ते आयोजित केलेलं आहे. तर तुम्ही इथे आल्यानंतर जसं मॅडमने सांगितलं की तुम्हाला असे, मॅडम पण माझ्याबरोबर असं शेअर करत होता की एक बोराचं काउंटर आहे आणि तिथे मला असं लहानपणाची आठवण आली. तर तिथे असे कंदील ठेवलेले आहे. आपण तुम्ही जर बघितलं तर पहिले आपण घासलेट टाकायचे केरोसिनचे जे होते तर मेणबत्त्यावरती होते केरोसिनचे, ते देखील आमचे युटेन्सिल्सचे. तर अनेक आपल्या कॅथलिक समाजातील जे आले ना त्यांनी मला भरपूर जणांनी सांगितलं की मॅडम हे बघून आम्हाला ना आमच्या जुन्या काळातली घेऊन गेले. येस, की अभ्यास करताना आम्ही ह्याच्यावरच अभ्यास केला मॅडम. तर असे अनेक गोष्टी आहेत. खाद्यप्रकार असं तुम्ही बघितलं तर 42 टाईप्स ऑफ राईस आहे, मिलेट्स आहे, त्याच्यामध्ये नूडल्स आणि पास्ता जे मुलांना आवडतं ना ते देखील आहे. म्हणजे जर मुलांना आपल्याला पास्ता आणि नूडल्स द्यायचे असतील ना तर मैद्याचे न देता आपण मिलेट्सचं म्हणजे हेल्दी फूड आपलं जीवन, मला वाटतं हे सर्वात श्रेष्ठ देणगी जी देवाने दिलेली आहे आणि त्याचा आपण पुरेपूर उपयोग देखील करायला पाहिजे आपल्या शरीरासाठी. तर त्यामुळे हे एज्युकेशनसाठी आम्ही हे केलेलं आहे. परंतु या एज्युकेशनबरोबर तुम्हाला ना खरेदी करायला देखील मिळेल. तर असे काही काउंटर्स आहेत जिथे तुम्हाला अनेक अशा गोष्टी आहेत की व्हॅक्युम्ड फ्रूट्स आहेत. तुम्ही खाल्ल्यानंतर असं तुम्हाला वाटेल खरंच तुम्ही आत्ता आंबा खात आहेत किंवा आपलं जॅकफ्रूट, फणस खात आहेत. त्याची रिअल टेस्ट आहे. म्हणजे मी काल जेव्हा आलेली संध्याकाळी मुलींना घेऊन, तर स्ट्रॉबेरी वगैरे आणि वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये त्यांनी तसे ते फ्रुट्स तिकडे अवेलेबल केलेले आहेत. आणि हे सगळे जे स्टॉल्स सांगत आहेत तुम्ही 8 वाजेपर्यंत ते आपले खाद्याचे स्टॉल्स आहेत. परंतु आपण क्लासरूममध्ये जे एक्झिबिशन केलेलं आहे ना 9 ते 5 वाजेपर्यंत त्याची वेळ आहे. जर तुम्ही क्लासरूममध्ये गेलात तर तुम्ही पाहतील की एक ऑर्गॅनिक फार्म आहे. तर तुम्हाला वाटेल की तुम्ही शेतामध्ये चालत आहे. पिसिकल्चर आहे. तर तुम्हाला वाटेल तुम्ही समुद्रात गेलात, सगळ्या प्रकारचे फिशेस आहेत, माशांची ओळख करून दिलेली आहे. आणि हनीमध्ये गेलात तर तुम्हाला वाटेल हा इथे सगळे हनी बी आहे. असे आणि इवन साड्यांचा स्टॉल आहे जे हँडमेड आहेत. अगरबत्त्या कावडंपासून करतायत आणि मुलं स्वतः करत आहेत. ते दाखवत नाही पण तू मुलांना सांगत आहेत कसं करायचं ते. तर असे अनेक एक्सपिरियन्सेस तुम्हाला मिळतील. तर मी तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सला जे सगळे इथे बघत आहेत त्यांना विनंती करते तुम्ही या. तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी, फॅमिली आणि फ्रेंड्स, त्याचबरोबर स्पेशली मुलांना घेऊन या आणि ह्याचा आनंद घ्या. थँक्यू व्हेरी मच. मॅडम आजचा हा इव्हेंट्स म्हणजे आज जो इव्हेंट इथे केलेला आहे खूप छान आणि अशाच प्रकारचे नवनवीन इव्हेंट तुम्ही दरवर्षी आणि वेळोवेळी लावत राहावे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. थँक्यू.
शेताचं पूर्ण लूक आलेलं आहे. असं वाटतं की वाडीतच आलेलो आहोत आपण. मेथीची भाजी, स्प्रिंग ओनियन आहे, आळू, लेमन ग्रास, जे आपल्याला गावाकडे बघायला मिळतं, बुजगावणं म्हणतो आपण, तर तेही त्यांनी साकारलेलं आहे इथे. जुन्या काळातला लुक किती छान दिलेला आहे. गोवऱ्या शेणाच्या, ज्या पूर्वीच्या काही आपण चूल पेटवण्यासाठी वगैरे वापरत होतो. जुन्या काळामध्ये असं घर असायचं. येस. आणि इव्हन आता आपण जे ऑर्गॅनिक फार्म जे आहे त्यासाठी जे खत तयार करतो ते सेंद्रिय खत तयार करण्यासाठी ओला कचरा सुका कचरा असं आपण वेगळं विभाजन केलेलं आहे. ओला कचरा हा नॉर्मली आपल्याला घरामध्ये पण मिळतो आणि त्याच्यापासून तयार करणारं आपण समजा गांडूळ खत आहे किंवा वेगवेगळे खतं जे आहे त्या खताचा वापर करून आपण झाडांच्या रोपांच्या वाढीसाठी आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो. ते तयार होण्यासाठी किमान कमीत कमी 45 ते 60 दिवस लागतात नॅचरली. जर आपण आमचं जो मशीनद्वारे केलं, टेक्नॉलॉजीचा वापर केला तर 20 ते 25 दिवसात ते तयार होतं. आणि त्याचा वापर मग आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतामध्ये प्रत्येक करता येतो. येस, बेसिकली ते नॅचरल फर्टिलायझर आहे. याच्यामध्ये आपण काय पेस्टिसाइड्स आणि केमिकल काही यूज केलेलं नाही आहे. कोंबड्या ठेवल्यात, म्हणजे अगदी नॅचरल लुक त्यांनी तो दिलेला आहे. आता आपण फिश ॲक्वेरियम मध्ये जाणार आहोत. क्रॅब्स आहेत. So here we have two variants of ornamental fishes, saltwater and freshwater. Okay, so I'll explain one by one. The first tank that it's placed over there, those are mud crabs, which are edible. So 3 या 4 variants है, red, purple, green, brown भी आते हैं, black भी आते हैं. We have one more fish. This fish is arowana. Is anyone aware of this fish? आपने देखा है कहीं? Starfish. So this fish is native from Indonesia, right? Lion fish, which is marine fish, and हनीकोम कडे आपण आलेलो आहोत. व्हरायटी ऑफ हनीकोम इथे पाहायला मिळणार आहेत आपल्याला. Good morning, ma'am. हॅपी न्यू इयर. Happy New Year. Okay, welcome to our hive. My name is Aradhya Sharan and this is my name is Juijana. So today we will be explaining you about the process of how honey is made, and we will give you a little bit of information on honeybees. So let's start with the process. So honeybees, they go to flowers and collect nectar, which they store in their stomachs, and then they later go to their hives, where they transfer this nectar from one bee to another, stored in their stomach. It is turned into honey by the enzymes, and after it is been turned into honey, it is stored in hexagonal shaped cells and is sealed by beeswax. Later the vendors, they go and they take the honey out of these sealed cells. So that's the process, and now she will give you a little bit of information on honeybees. So honeybees live in a colony. One of them is queen bee and others are female worker bees. We mostly see female worker bees only. And if a queen bee stings us, it does not die. But if another worker bee stings, it dies after it stings. Behind you, there are some inspirable words. You can have a look at it. There are 17 types of honeys over here. You can have a look at it. मला पुराना जामुन मानते फ्रेश है 20 साल का. Variety of milk and rice. मांजरी म्हणतात. हा, पूर्वीच्या काही चटया अशा आपण बनवत नव्हते, तर बांबूपासून हे असं वेताचे बनवलं जायचं तांदूळ, जो पूर्वीच्या काही वापरलायचा भरपूर प्रोटीन युक्त असं. आत्ताचा जो तांदूळ आहे तो पॉलिश करून आपल्याला मिळतो. So we have got black rice, we have got brown rice,
red rice over here. This is blue rice. It looks white right now, but once it is cooked, it turns blue in color. Qualities for this. पूर्वीच्या काळी शेती बागायतीसाठी कुठली अवजारं वापरली जायची ते त्यांनी ते ठेवलेलं आहे. पूर्वीच्या काळी शक्यतो मातीचीच भांडी वापरली जायची. चुली वगैरे त्यांनी मांडलेले आहे. पुन्हा बघा इथे कोंबड्यांचे खुराडे आपण जे म्हणतो कोंबडी मांडलेली आहे त्यांनी इथे. आता आपण पिंजरे बांधतोय. सकाळी सकाळी दारावरती वासुदेव आला हो वासुदेव आला त्याची ही मूर्ती त्यांनी सुंदर अशी साकारलेली आहे. एका घंटीचा निनाद असायचा आणि खूप छान असं वातावरणामध्ये वासुदेव आपल्या दारोदार यायचा. आणि बघा डेकोरेशन अगदी नॅचरली झावळ्यांपासून त्यांनी बनवलेलं आहे. वेगवेगळे प्रकारचे ग्रेन्स स्प्राउट्स इथे आहेत. पास्ता मॅगी तुम्ही खाऊ शकता पण ते मैदा नसावा. अभी देखो रागी बताते हो कैसी रहती है रागी. तुमच्यासाठी स्पेशली नाही आपलं काही इच्छा खटिया खाट जुन्या जमान्यामध्ये जुन्या अशाच जमान्यातला. प्रकारचे आता पलंग आता पलंग आलं आणि बेड झोपलेला आहे. बरोबर. हे दिवे बत्ती 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 बरोबर बत्ती. मॅडम नाव आठवत होत्या बत्ती. पूर्वीच्या काळी अशाच बत्तीमध्ये त्याच्यामध्ये घासलेट घातलं जायचं आणि अभ्यास पण आम्ही त्यावेळेस असंच कारण लाईट गेल्यानंतर कुठे इन्व्हर्टर वगैरे होते. हे टेप रेकॉर्डर आहे म्युझिक सिस्टीमच आहे. पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे रांजण असायचे. धूप करण्याचं भांडं आता ते स्टीलमध्ये आपल्याला अवेलेबल झालेलं आहे पण पूर्वीच्या काळी असे मातीचे भांडे असायचे. दुधाच्या किटल्या खूप छान असं देखावा त्यांनी इथे सादर केलेला आहे. चुली हा आम्ही आमच्या भाषेमध्ये याला बुड्डा असं म्हटलं जातं. करवंटीला असा हा दांडा लावून उळकी. पूर्वी कुठल्याही प्रकारच्या वस्तू प्रिझर्व करून किंवा उचलून वरती म्हणजे मांजरीने किंवा कोणी ते खाऊ नये पाडू नये त्याची नासधूस होऊ नये म्हणून अशा प्रकारे हँगिंग करून ह्याच्यावरती दुधाचे टोपं किंवा दही वगैरे बनवून जेवणाचं काही उरलेलं टोपं वगैरे असायची ती खाली ठेवण्यापेक्षा ह्याच्यावरती अशी ठेवली जायची. पूर्वीच्या काळची पितळेची भांडी खूप छान मॅडम. ते पण वर सुपडं वगैरे बघतो सुपडं वगैरे पण आता प्लास्टिकची सुकडी आली. हो हे पण खाली राईस वगैरे हां भात चालण्यासाठी त्याच्यातलं चांगलं भात वेगळं होतं आणि तांदूळ वेगळा पडतो. तिच्या अजून एक दाखवायचं आहे. पूर्वीच्या काळी शेतीचं काम करण्यासाठी ही अशी अवजारे वापरली जायची. ते बघा शेणाने कुडाची सारवलेली घरं पूर्वीच्या काळी होती ज्याच्यामध्ये थंडावा टिकून राहायचा आणि कशी मांडण घरामध्ये केलेली असायचं किचन. आताचा दरवाजा रिक्षा अशी कुडाची सारवलेली शेणाने आणि लाल मातीने निंपण केलेलं घर असायचे. असे पहिले आत्तासारखे पूर्वीचे गेम नव्हते. हे बघा चिंचेचे चिचोके असा हा बॅट बॉलचा प्रकार होता. नंतर मार्बल म्हणजेच गोट्यांचा खेळ आणि हे दगड किंवा आपण खुबरे घेऊन कवड्यांचा खेळ आपण खेळायचे. गुड मॉर्निंग. हॅपी न्यू इयर. Happy New Year. This is sun-dried mixed fruit and this is sun-dried mango. It is naturally sun-dried, no added sugar. Mixed fruit has these 5 fruits: apple, mango, banana, strawberry and black grapes. This is makhana cookies. This is nachni cookies and this is multi-grain cookies. No wheat, no maida. ओके. This is salted, this is barbecue. जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल नंतर कधी घ्यायचं झालं तर मग काय तुम्ही सांगणार? चेतन ड्राय फ्रुट्स आहे ना हां. कुबेराच्या समोर तिथे तिथे visit available करू आहेत शकता. products. हां. आणि हे घ्यायचं आहे तर तुम्ही हे कॉन्टॅक्ट नंबरवर ओके. कॉन्टॅक्ट करू शकता. फ्रेंड्स आपल्याला जर ह्यांचं प्रोडक्ट्स घ्यायचं असेल नॅचरली आहेत कुठल्याही प्रकारचे ॲडिशनल शुगर किंवा नो मैदा बरोबर
तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे चेतन ड्रायफ्रूटचं शॉप आहे जे आपल्या स्टेशनला आहे, तिथे त्यांचे प्रोडक्ट्स आपल्याला मिळतील. सर्व आहे ना रोस्टेड चिप्स आहे, त्याच्यामध्ये ना व्हेजिटेबल क्रॅकर्स हे प्रोटीन चिप्स अजून हे नाचणीच्या ट्राय करा, टेस्टला खूप छान प्लस हेल्दी ऑप्शन करा. मुलांसाठी हेल्दी आहे, टोटली ज्वार मिक्स. आणि हे सगळे चिवडा आहे, भेल आहे, जे रेग्युलर भेल आपण खातो ना त्यापेक्षा हे सगळे रोस्टेडमध्ये आहे. मिलेट भेल आहे, म्हणजे नाचणी रागी. म्हणजे काय मुले लोक जास्त का काय अनहेल्दी खाण्यापेक्षा ते हेल्दी आयटम असं नाही खात नाचणी वगैरे, त्याच्यामध्ये भेल बनवून देणार तर ते खाऊ शकणार. आणि एकदम पफ मस्त एकदम चांगला आहे. यस पार्टी आहे, फंक्शन आहे, तर तुम्ही आपल्या शॉपला व्हिजिट करून टेस्टिंग करून स्नॅक्स बॉक्स पण ऑर्डर करू शकता. वेगवेगळे समोसे आहे, पिझ्झा रोल्स वगैरह आहेत आपल्याकडे, भरपूर बाय ऑर्डर. और इसमें पानी या सोडा मिक्स करके ले सकते हैं. और ये दोनों मैंगो और रोज तो मिल्क के साथ मिक्स करके पी सकते हैं. सो बाय 1 गेट 1 फ्री ऑफर है. एक दोनों बॉटल्स 199. नहीं, स्पाइसेस का नहीं है, आयुर्वेदिक ड्रग्स का है. और ये आयुर्वेदिक एवरीडे केयर के प्रोडक्ट्स है. मैं आयुर्वेदिक डॉक्टर हूँ और मैंने ये सारे बनाए हैं. नहीं, वो जो सीड्स है ना नीचे गिरे ना अजून एक दिवस आहे वेगवेगळ्या औषधी वनस्पती इथे अवेलेबल आहेत, आपण इथून परचेस करू शकता. कॉर्डेमॉन, केरळाचे सगळे स्पायसेस म्हणजे वेलचीचं आहे, लवंगचं झाड आहे आणि ते आहे, हा तेजपत्ता आहे, तुळस आहे. खूप असं एकांतामध्ये जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर कसं मन रिलॅक्स होतं तसा फील इथे येतोय आपल्याला. Welcome to our smart city. This smart city is created by us, the Grade N. We have done the minimal usage of plastic. A smart city is a modern city that uses technology, innovation, and sustainable ideas to improve the quality of life for its citizens. Through this project, we want to show how future cities can be advanced and environmentally responsible. नॉर्मल फ्रूट्स आहेत आणि त्यांना ड्राय केलेलं आहे. इथे पाहताय तुम्ही, किवी आहे, मँगो आहे, जॅकफ्रूट आहे, इथे पाइनएप्पल आहे, स्ट्रॉबेरीज, जॅकफ्रूट आहे. वैक्यूम फ्राई सैंपल टेस्ट ऑयल फ्री एंड शुगर फ्री प्रोडक्ट. ओरिजिनल फ्लेवर न खाल्यानंतर
वसईची प्रसिद्ध केळी. थँक्यू. वेस्टपासून त्यांनी अनेक प्रकारचे वस्तू असे बनवलेले आहेत. फ्रेम आहेत, टी पोस्टर आहेत, ट्रे बनवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. चिकू चिप्स आहेत, आवळा, उपवास आहे, जॅमनचे क्यूब्स इथे आहेत. केरळावर नका फ्रॉम केरला. From Kashmir also. ओके. There are total 40 types of teas here, and if you read the specification, each tea has its own specific nature. ओके. इसे निकालने के बाद ऐसे सूखा हुआ है ना, इसे ब्रेक करने के बाद ऐसे बीन जाता है. इफ़ यू रोस्ट 9 मिनट्स, सो दिस लाइट रोस्ट 16 मिनट्स, जिसे थोड़ा ऐसा ना ज़्यादा स्ट्रॉन्ग टी और लाइट कॉफ़ी पसंद है. एंड दैट इज़ 30 मिनट्स. अगर आप जब रोस्ट करते हैं ना, इसको रोस्टिंग करते हैं, कलर आता है. हाँ, सो इट इज़ डार्क कॉफ़ी, यू नो, दोज हू लाइक डार्क कॉफ़ी, हाँ हाँ हाँ. स्ट्रॉन्ग कॉफ़ी. ओके. बाद में इसका पाउडर, याची पावडर पाउडर बनवायची सर. You can just give it a try. Even kids can use it. It's safe for kids. We have pure aloe vera gel, no fragrance, no color. It's a moisturizer. You can use it on your scalp also. आणि ह्याच्यापासून कॅन्डल्स बनवतात. तर हे सोया चंक्स आहेत, सोया फ्लेक्स आहेत. हे दोन्ही 50-50% मिक्स करून असं मेल्ट करतो आपण आणि मग ह्याच्यामध्ये फ्रेग्रन्स टाकतो, कलर नोटबुक बनवलं आहे. मी ह्या नोटबुकमध्ये आतमधले पेजेस सगळे सेम आहेत, पण बाहेरनं सीड्स आहेत, चिली सीड्स वगैरे आहेत. मग संपल्यानंतर काय आपण फेकूनच शकतात किंवा रद्दीला जातात. सो फर्स्ट अँड लास्ट पेज आहेत ना, ते आपण सो करू शकतात. त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रक्शन वगैरे आहेत. मग तसंच आपण अच्छा, म्हणजे हां भिजवून थोडंसं वेट करायचं आणि नंतर मग आपण कोणती गुड आयडिया. उदानमध्ये तुम्ही बघायचं ना, कम्प्लीट न्यूजपेपर आहे. बेस्ट आउट ऑफ बेस्ट. हां, आणि तसंच प्रत्येक पेन्सिलच्या पाठीमागे एक सीड आहे. संपत आली ना की मग तुम्ही तो करू शकता. गुड आयडिया. वाव, नाईस. बॅकग्राऊंड म्युझिक ऐकतायत, मुलं अगदी छान गाणी बोलतायत. मावशी, या टोपल्या तुम्हीच बनवल्यात का? बघा, सुंदर असं विणकाम त्यांनी केलेलं आहे. भाजी मार्केटमध्ये आल्यासारखं वाटायला. गवार आहे, चहापत्ती आहे. ठीक आहे. नारळ, आपली वसईची राजेळी केळी. मसाल्याच्या गावी म्हणजे आपण आता केरळला पोहोचलेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे स्पायसेस इथे अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. मॅम, गुड आफ्टरनून. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले इथे अवेलेबल आहेत. आपल्या वसईच्याच मॅडम इथे आहेत. मॅडम, कुठल्या कुठल्या प्रकारचे मसाले आपल्याकडे अवेलेबल आहेत? नमस्कार, मी रेश्मा क्रास्टो अँड आय एम वन ऑफ द फाउंडर ऑफ स्पायसेस अँड मोर. ओके, वी आर अ कंपनी फ्रॉम वसई इटसेल्फ. तर आपल्याकडे मसाले म्हणजे आपण मेन मला सांगावं असं वाटतं की वी आर प्रीमियम. वी डोंट यूज एनी काइंड ऑफ प्रेझर्वेटिव्स, नो कलर्स, नो केमिकल्स. ओके, तर आपण आणि ती पारंपरिक पद्धत जी आहे डंकीवर कुटण्याची, ती पद्धत अजूनही जपून ठेवलेली आहे. तर आपल्याकडे मोर दॅन 40 टाईप ऑफ
मसालाज आर अवेलेबल, ज्याच्यामध्ये आपला घरगुती जो वसईचा पारंपरिक आहे बॉटल मसाला ज्याला म्हणतात ते अवेलेबल आहे. तो आहे चिकन आहे, मटन आहे, बरेच असे आहेत. आपण त्याच्या व्यतिरिक्त प्रीमियम रेस्टॉरंट्सला आपण सप्लाय करतो. आपण आपली वेबसाईट आहे त्याच्यावर अवेलेबल आहोत. आम्ही ॲमेझॉनवर अवेलेबल आहोत आणि विदिन वसई वी हॅव होम डिलिव्हरी फॅसिलिटी अवेलेबल. सो द स्पेशालिटी ऑफ अ मसाला इज द कन्झम्पशन इज व्हेरी लेस. द मसालाज दॅट यू यूज विथ प्रेझर्वेटिव्स फ्रॉम आउटसाईड, जिथे तुम्हाला 4 चमचे वापरायचे तिथे आपल्याला तुला 1.5 टीस्पूनमध्ये होऊन जातं. सो आय जस्ट वॉन्ट टू स्प्रेड अ मेसेज टू पीपल अँड टू स्टुडंट्स, ईट हेल्दी, स्टे सेफ, आणि वेन युअर टमी इज हॅपी यू आर हॅपी. सो दॅट्स ऑल. थँक्यू अँड थँक्यू फॉर विजिटिंग ऑर्गॅनिक फेस्ट ॲट आयझॅक न्यूटन स्कूल, वसई, रमेदी. थँक्यू सो मच. Thank you. All the cull cows which are there, which are usually sent to slaughterhouses, so we adopt those cows and then they are sent to gaushalas where they are taken care of, and whatever cow dung they produce, that cow dung is then dried and converted into powder, and then with the help of these raw materials like halmati paste, honey, loban, gugud, we mix all that together, and that paste is rolled on to a bamboo stick like this, and then we make incense sticks which are completely organic. Okay. And different kind of perfumes are added on to give that different fragrances. ताई इथे आपल्याला अगरबत्ती कशी बनवायची ते दाखवणार आहेत आता. अगदी सुंदर, ही सुद्धा एक कलाच झाली. अगदी छान प्रकारे त्यांनी अगरबत्ती बनवलेली आहे. ह्याचा सुवास कुठला असेल? कुठला? मनी ड्रॉइंग. मनी ड्रॉइंग. ओके. बघा छान अशी अगरबत्ती ताईने बनवलेली आहे. जे कोल्ड प्रेस मेथड आहे, इकडे आपण बियापासून तेल बनवतो. हे रॉ मटेरियल आहे, चालतं याचं ऑइल बनवतो आणि जे बाय प्रोडक्ट आहे ना, हे बाय प्रोडक्ट आहे, हे ॲनिमल फीडसाठी यूज करतो. ओके. सनफ्लॉवरचे सीड्स आहेत, त्याचं तेल काढल्यानंतर ते रॉ मटेरियल आणि आपण ते ॲनिमल्सचं फीडसाठी ते वापरलं जातं. नॅचरली घाण्यावरचं तेल. ग्राउंड पण असतं. तर अशा प्रकारे माझं फिरून जवळजवळ 3 तास मला फिरण्यासाठी गेलेले आहेत आणि बरीचशी शॉपिंगही केलेली आहे. फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कमेंटद्वारे कळवा. त्यापूर्वी माझ्या चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या. आणि हो, तुम्ही इथे जरूर व्हिजिट द्या आणि भरपूर काही शॉपिंग करून जा.